नमस्कार मैत्रिणींनो, आपण बघणार आहे आज 34 साईज कटोरीचं ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं. तर आपला हा आहे ब्लाऊज, हा कटोरी ब्लाऊज आहे. आता उंची शोल्डरच्या बरोबर मध्ये टेप ठेवायचा आणि उंची मोजायची. उंची आहे शिवून 13, उंची आहे शिवून 13. तर प्लस ह्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. उंची आहे 13 अधिक 1 इंच बरोबर 14. ही आहे आपली उंची. आता आपण बघणार आहे छातीचं माप. तर हा टेप आहे, हा टेप हुकाकडच्या बाजूला इथं ठेवायचा गळ्यापाशी आणि हा इथं आर्म होलमध्ये बघायचा. आहे 8.5 इंच. हा ब्लाऊज आहे 34 साईजचा, तर ह्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच. ह्याची छाती आहे 8.5. 8.5. तर ह्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेणार आहे 1.5 इंच. तर छातीचं माप येते 10. हे झालं छातीचं माप. आता आपण बघणार आहे शोल्डर. शोल्डर घेताना मेजरमेंटमध्ये 2.5 इंच सोडून शोल्डर मोजायचा. तर मी हे 2.5 इंच सोडले, शोल्डर आलाय 5.25. बघा, तर इथं शिलाई मार्जिनमध्ये शिवण्यामध्ये थोडंसं गेलेलं असते शोल्डर, त्यामुळे आपण घेताना 5.5 घ्यायचं शोल्डर, म्हणजे बरोबर बसते ब्लाऊज. तर शोल्डर घेणार आहे मी 5.5 इंच. आता आपण बघूया भाईची उंची. तर भाईची उंची आहे, असं टेप इथं ठेवायचा आणि हे असं मोजायचं. तर भाईची उंची आहे 4.25 इंच. तर ह्या भाईच्या उंचीमध्ये जर तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं, आणि जर तुम्हाला साधा न अस्तर लावलेला ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच वाढवून घ्यायचं. हा ब्लाऊज मला अस्तरचा शिवायचा आहे, तर मी ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेणार. भाई आहे 4.25 इंच अधिक ह्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवणार, म्हणजे बरोबर होतात 5.25 इंच. आता आपण बघणार आहे दंडघेर. हा आहे दंडघेर माझा इथं. तर दंडघेर आहे 6.5. आमच्या इकडे याला दंडघेरच म्हणतात. दंडघेर आहे 6.5. बघा, बघू शकता तुम्ही. हा दंडघेर आहे 6.5 इंच. 6.5 इंच. तर अधिक ह्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन घेणार आहे 1.5 इंच, बरोबर आले 8 इंच. आता आपण आहे बघणार आहे बांगडी माप. तर ह्या ब्लाऊजचं बांगडी माप आहे 4.25 इंच. तर आपण ह्या बांगडी मापामध्ये पण 1.5 इंच वाढवून घेणार आहे. याला 7.25 इंच आपलं. आता आपण बघणार आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा घेताना हा इथं असा टेप ठेवायचा आणि हा टेप थोडासा क्रॉस करायचा. गळा आहे 6 इंच. तर पुढचा गळा आहे 6 इंच. गळ्यामध्ये काही वाढवायचं नाही आपल्याला, गळा आहे तेवढाच असतो. तर आता हा आहे मागचा गळा. मागच्या गळ्याला पण असं शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि थोडंसं क्रॉस करायचा टेप. मागचा गळा आहे 9.5 इंच. आता आपण बघणार आहे कटोरी.
कटोरीचं मेजरमेंट घेताना आपण हुकाकडच्या बाजूने कटोरीचं माप घ्यायचं. जर आपण आयपट्टीकडून जर माप घेतलं तर ते माप चुकतं. त्यामुळं हुकाकडच्या बाजूने माप घ्यायचं. माप घेताना हा टेप इथं ठेवायचा आणि हे असं. कटोरीचं माप आहे 5 इंच. 34 साईज ब्लाऊजला, कटोरी ब्लाऊजला 5 इंचाचीच कटोरी लागते. तर हा कटोरी आहे याची 5 इंच. आता आपण बघणार आहे फिटिंग, कंबर फिटिंग. तर ब्लाऊजची कंबर फिटिंग पण गरजेची असते, कारण आपण फिटिंग करताना हे आपल्याला उपयोगी पडते. तर ब्लाऊजची कंबर फिटिंग आहे 29. हे बघू शकता तुम्ही. ब्लाऊजची कंबर फिटिंग आहे 29 इंच. ही आहे 34 साईज कटोरी ब्लाऊज मेजरमेंट. अशा पद्धतीनं ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मेजरमेंट घ्यायची. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.